नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, कर्ण 19. श्रीकृष्णानं नियुक्त केलेला वद्य द्वितीयेचा दिवस सुवर्ण किरणानं लेणं घेऊन उजाडला. शिबिराबाहेर येऊन मी सभोवती दृष्टी फिरवली. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोहत्र्यानं घातलेले सैनिक योद्धे एकामागून एक पटापट आपली शस्त्र पेलत शिबिरातून अविरतपणे बाहेर पडू लागले. नंदक, निकुंभ, द्रुमसेन, प्रभंकर, रुचिपर्वा, ललित्य, वसुचंद्र, सेनाजीत, सुधनु, भूरिश्रवा, जयरात, रुक्मरथ, सिद्धार्थ, भानुदत्त, गोवासन, शाल्व, जयतसेन, दमन, शतचंद्र, शक्रदेव, धृतायुध, विभू, वज्रहस्त, सोमदत्त, संयमन सर्वजण आपापली पथकं रचू लागले. 2,40,000 रथदलाच्या महासागरात निवडक रथी, अतिरथी आणि महारथी समाविष्ट झाले. शिबिर ओस पडली. 7,00,000 करडी, पांढरी राकट, काळी आणि ताम्रवर्णी सशक्त घोडी खांद्याला खांदे भिडवून पालानं मिरवीत रांगा धरून उभी राहिली. त्यांना आवरणारे वेग वळवळू लागले. हजारो शेपटांचे पिसारे फुलले. कानांची अंग्र टबकारली. 2,50,000 हत्तींना काळा महासमुद्र पाठीवर अंबाऱ्यांचे घुमट घेऊन स्पंदू लागला. फडफडणाऱ्या पसरट काळ्या कानांच्या लाटा त्यावर उमटू लागल्या. मध्येच एखाद्या देवमाशांच्या कळपातील असंख्य मासे जलपृष्ठाच्या वर उमळावेत तशा पुष्ट काळ्या घनसर सोंडी राजहंसाच्या तिरकस मानेसारखी ढंगदार वळणं घेऊन उमळू लागल्या. 12,00,000 पायदलातील अर्धे अधिक पदाती त्यांना मैरेयक मद्याचे हंडे पाजू लागले. पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनाकिनी आणि औक्षहिनी साकार होत राजदंडाच्या आकाराची सैन्य रचना करू लागल्या. त्यांच्या हालचालीत थरारणाऱ्या बाण, भाले, त्रिशूल, खड्ग, तोमर यांच्या पात्यांवरून परावर्तित झालेले तळपणारे किरण आकाशाच्या अनंत पोकळीत स्वर्गाचं साम्राज्य कुठं लपलं आहे त्याचा शोध घेऊ लागले. पितामह, गुरुद्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, जयद्रथ, मामा दुर्योधन, दुःशासन, भगदत्त, विकर्ण, कृतवर्मा, सोमदत्त, सहदेव, केतुमत, विंद, अनुविंद हे महारथी शिरस्त्रानं चढवून चतुरंग दलात फिरत सैन्य रचना करू लागले. तो दिवस उजाडत होता ज्याची जीवनभर मार्ग प्रतीक्षा करण्यात मी क्षण क्षण वेचला होता. पण शिबिराच्या द्वारात उभं राहून जीवनाचं तांडव नृत्य पाहणाऱ्या एका त्रयस्थ प्रेक्षकाशिवाय मी यावेळी तरी काही करू शकत नव्हतो. कर्ण, चलतो आम्ही. दुर्योधन आणि अश्वत्थामा मला आलिंगन देऊन भक्कम पदक्षेप टाकीत आपल्या शस्त्रास्त्रांनी ठासून भरलेल्या ध्वजमंडित महारथांवर आरूढ झाले. माझ्या 6 पुत्रांनी माझी चरणधुली मस्तकावर घेतली. आपल्या मातांचा, राधामातेचा, बाबांचा, सत्यसेन मेघमालेचा आशीर्वाद घेतलात काय? शोण काकाच्या समाधीवर सुगंधी पुष्प चढवून आलात काय? आपल्या पत्नीची मस्तकं अंगठ्यातील उष्ण रक्तानं सौभागित केलीत काय? अशा प्रकारे मी त्यांना अनेक प्रश्न विचारले. सर्वांचे आशीर्वाद घेतले. आपले हवेत. कमरेचं खडग म्यानातून उपसून ते आडवं धरीत गुडघे टेकलेला वृषसेन मान नमवून म्हणाला. तो सर्वात ज्येष्ठ होता. माझी उणीव भासू देणार नव्हता. जा, माझ्या वीर पुत्रांनो, एकनिष्ठेनं लढा. मी ज्या 6 दोन्ही भुजा पसरून एकदमच कवेत घेतलं. माझ्या पित्यानं मला जीवनभर हवं तसं गरगर फिरवलं असलं तरी मला माझ्या पुत्रांना पितृत्वापासून क्षणभरही वंचित करायचं नव्हतं. त्यांचे खांदे थोपटून बोट उंचावून त्यांना सांगितलं, जा, कर्ण युद्धात नाही ही उणीव कोणत्याच सैनिकाला भासता कामा नये. आणि रणांगणावर पाऊल टाकण्यापूर्वी दृशतवतीच्या नितळ पात्रातून 5-5 ओंजळीचं अर्घ्यदान प्रथम सूर्यदेवांना द्यायला विसरू नका. जा. ते शांत चित्तानं सेनेत समाविष्ट झाले.
रणभेरी, आणक, गोमुख, दुदुंभी, मृदुंग, नगारे आणि डिंडीम या रणवाद्यांचा गगनभेदी संमिश्र कल्लोळच कल्लोळ उठताच अर्धवट झोपेत असलेली पाखरं घरटी सोडून भेदरट कलकलाट करीत मैनाक पर्वताकडं दूर उडून गेली. हत्तीचे भेदक चित्कार, घोड्यांच्या प्रेरक खिंकाळ्या, कुरुयोद्ध्यांनी महाराज धृतराष्ट्रांच्या नावे केलेल्या कर्कश रणगर्जना यांनी दृषद्वतीच्या चंचल जललहरी सुद्धा भेदरून अधिक थरथरू लागल्या. प्राजक्ताच्या पुष्पांचा दाट सडा पडावा तसे सैनिक दाटले होते. काशाय वर्णाचा उंच ध्वजदंडाच्या माथ्यावर फरफरणारा कुरूंचा त्रिकोणी पूर्ण विकसित चांद्रचिन्हाचा राजध्वज पितामहांनी आपल्या गंगवत नावाच्या राजरथावर धारण केला. त्याची फडफड निळ्या आकाशाला थपडा मारू लागली. दोन्ही हातांच्या पोकळीत वळणदार सुलक्षणी ब्रह्मचेतस नावाचा शुभ्र शंख घेऊन सेनापती भीष्मांनी गालांचं कातळं तट्ट फुगवून दाढीचे दाट धवल केश ताणीत तो केवढ्या तरी मोठ्या अवसानानं फुंकला. त्याचे लोमहर्षक निनाद सर्व आसमंतात पसरले. वीरांचे बलदंड बाहू क्षणात पुरले. आरूढ, आरोह, आक्रम दोन्ही हात उंचावून त्यांनी धनुष्य पेलत आज्ञा केल्या. आरूढ, आरोह, आक्रम दोन्ही हात उंचावून त्यांनी धनुष्य पेलत आज्ञा केल्या. कुरूंची 25 लक्ष सेना पुढं राजदंडाचा आकार ठेवून रक्षेचे पट्टे उल्लंघून कुरुक्षेत्राच्या सम्रांगणावर वर्षा ऋतूच्या पूर्वीचे गर्जणारे मेघ दाटी वाटीनं आकाशमंडलात सरसावतात तशी पुढं सरसावली. मी अपार असहाय्यतेनं क्षणभर नेत्र मिटते घेतले. ज्याच्यासाठी मी माझ्या बंधूचं मातेचं नातं जुगारून कर्तव्य म्हणून कुरूंना चिकटून राहिलो, ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे शूर योद्धे आज माझ्या शिवाय लढणार होते. ज्यांना रणगर्जना करून चेतावणी द्यावी तो मी, त्याचे पराक्रम दूर बसून इतरेंजनांकडून श्रवण करणार होतो. जीवनभर पाठपुरावा करणारं क्रूर दैव इथं तरी माझ्याशी हात मिळवणी कसं करणार? ज्यांचा राजदंड जीवाचा पण लावून मी आर्यवर्तात ऐश्वर्यानं मिरवला होता, त्यांचं आज निर्वाणीच्या समयी माझ्या वाचून कुठंच काहीही अडत नव्हतं. व्यक्ती मग ती कितीही श्रेष्ठ असो, त्यागी असो, योजना कुशल असो, तिच्यासाठी समाज कधीच थांबणार नाही. समाजाची अखंड गंगा वाहतच राहणार. आतील जलबिंदू बदलतील, आजचे जातील उद्या नवे येतील, गंगा तशीच वाहत राहील. मी तरी माझं जीवन एवढं मोलाचं का मानावं? कुठल्याही व्यक्तीनं ते तसं कधीच मानू नये असंच ती कुरूंची आवाढव्य सेना मला सांगत होती. स्थिर भावानं त्या संग्रमोत्सुक शूर वीराकडं पाहताना मी स्वतःला, स्वतःच्या सुखदुःखांना, जीवनाच्या कल्पनांना, कुटुंबियांना सर्वांनाच विसरून गेलो. जीवन मृत्यूच्या स्पर्शरेषा किती सहजपणे कुरुक्षेत्राभोवती एकवटल्या होत्या. त्या शूर वीरांना एकत्र पाहताना आकाशातील असंख्य तारेच इथं कोणी पसरलेत असंच कुणालाही वाटलं असतं. पर्वतांच्या सलग रांगांसारखे धिप्पाड देहाचे महारथी एवढ्या प्रचंड संख्येनं रथारूढ झाल्याचं हस्तिनापुरातील राजवाड्याच्या कळसानं कधी पाहिलं होतं? बाल्लिक, सिंध, पुलिंद, मद्र, कांबोज, गांधार, मत्स्य, अवंती, दरद, आनर्त, दशार्ण, चेदी, द्वारका, काशी, पांचाल, मगध, विदेह, कोसल, अंग, कलिंग, वंग कोणत्या देशाचा राजध्वज कुरुक्षेत्राला मंडल घेऊन त्याला मानवंदना द्यायला आला नव्हता? केवढा भाग्याचा संस्मरणीय दिवस कुरूंची राजनगरी आज पाहत होती. श्रीकृष्णाच्या पाचजन्य शंखाचा आकाशाचं वितान भेदणारा ध्वनी ऐकताच माझी तंद्री भंग पावली. अर्जुनाचा कपिध्वज धारण केलेला नंदीघोष रथ 15 लक्षांची सेना पाठीशी घेऊन समोरून पुढं सरसावला. धुळीचे लोळ उठू लागले. त्याच्या रथावरचा नीलवर्णी सारथी श्रीकृष्ण मात्र हसत होता. 15 लक्ष सेना पांडू महाराजांचा जयघोष करीत होती. तीत अमितौजस, विक्रांत, द्रुपद, कुंतीभोज, वार्ध्यक्षेमी, दंडधार, दृष्टदुम्न, सात्यकी, अभिमन्यू, काशीराज, क्षत्रंजय, चेकितान, विराट, युधामन्यू, शेनजित आणि युयुधान हे महारथी होते. बभरू, आदीन, प्रतिविंध्य, पुरुजित, श्रेणीमान,
इरावान, शतानिक हे अतिरथी होते. सिंहचंद्र, सुक्षत्र, शैब्य, रोचमान, रथसेन, युगंधर, मणिमान, महाओजस, मित्रवर्मन, ब्रह्मदेव, तपन, सुपाक्ष, जनमेजय, सुदामा, सुतेजस, चित्रकेतू, उग्रसेन असे कितीतरी राजे त्यांच्या मागून पुढं सरसावत होते. अर्जुन, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, सात्यकी, युयुधान, दृष्टद्युम्न हे अग्रभागी होते. सुदर्शन चक्राच्या आकाराची रचना केलेल्या त्यांची सेना गरगरत समोरून पुढं सरसावू लागली. राजदंडाच्या आकाराची रचना करून उभ्या असलेल्या पितामहांनी हात उंचावून कुरुसेनेला शंख फुकीत चालीची आज्ञा केली. पांडवांनीही आपापले शंख फुंकले. रणवाद्यांच्या संमिश्र निनादानं भेदरलेली घोडी किंकाळू लागली. हत्ती चित्कारू लागले. खड्ग, बाण, भाले, शूल यांची अगणत पाती तळपू लागली. रथांची चक्र घरघरू लागली. देशोदेशीचे राजध्वज फरफरू लागले. स्वर्गाची गंजलेली महाद्वारं करकरू लागली. धुळीच्या लोळानं आकाशाचं निळं वितान काळं पडू लागलं. अवतीभोवतीच्या वृक्षांची पानं तृणपाती अंग झटकून थरथरली. वर्षानुवर्ष मनाच्या भात्यात कोंडलेले भावनेचे बाण एकमेकांना मुक्त हस्तानं दान करण्यासाठी उद्युक्त झालेले दोन्ही सेनातील 40 लक्ष योद्धे समोरासमोर उभे ठाकले. 2 महासेनासागर योद्ध्यांच्या लाटा उफाळीत गरजू लागले. शिबिराच्या द्वारात उभं राहणं मला असह्य होऊ लागलं. जीवनभर कुरूंचं नेतृत्व करणारा मी पाषाण मूर्तीवर दूर उभा राहून तो रणसंग्राम कसा पाहणार? माझी जीवनभरची सुतपुत्र म्हणून झालेली कोंडी एवढी कधीच असह्य वाटली नाही. एवढा समोरचा महासंग्राम दूर उभा राहून पाहणं असह्य झालं होतं. शरीराची लोहधाव तापून तापून रसरसली होती. रक्तबिंदू उधळले होते. उभं राहणं अशक्य होतं म्हणून आत येऊन आसनावर बसलो. मस्तक दोन्ही हातांनी घट्ट पकडलं तरी रक्ताची सळसळ काही थांबत नव्हती. विचारांच्या ठिणग्या लुप्त होत नव्हत्या. सुदामन शोणाचं उद्ध्वस्त शिरस्त्राण, प्रतिज्ञेचं पालन, अर्जुनाचे प्राण त्याला पितामहांनी मध्येच वधला तर मी वचनभ्रष्ट होणार. खिन्नपणे पायाकडं पाहताना कितीतरी दिवस ते न धुतल्यामुळं साचलेली धूळ स्पष्ट दिसू लागली. उरात, डोळ्यात, मस्तकात सलू लागली. बाहेरच्या वाद्यांचा कल्लोळ शिबिराच्या पटलावर आदळतच होता. कानांची रंध्र सुन्न झाली. जाणीवेपेक्षा धुंदी बरी, अशा असहाय्य जीवनापेक्षा आता गुरफटणारी मूर्छा बरी. सत्यसेन, मी केवढ्या तरी मोठ्यानं ओरडलो. अंगराज, आज्ञा. बाणासारखा आत घुसून तो क्षणात माझ्या समोर उभा राहिला. जा, सोमरसाचा कुंभ भरून आण. अंगराज, सोमरसाचे सर्व हंडे रिते झाले. 2 थेंबही सोमरस आता शिल्लक नाही. तो तसाच शांत उभा होता. त्याला काहीतरी सांगण्यासाठी मी जीभ उचलली. इतक्यात एकाएकी सर्व रणवाद्यांचा निनाद थांबला. सगळीकडं शुकशुकाट झाला. नीरवता, निशब्दता पसरली. भयान शांतता. का? काय झालं सत्यसेन? जा, पांडवांनी शरणागती स्वीकारली काय पाहून ये. सोमरस विसरून मी युद्धभूमीकडं बोट उचलून आज्ञा दिली. घोडा उधळीत सत्यसेन निघून गेला. अनेक शंकांनी माझ्या मनात काहूर उठवलं. रणवाद्य एकाएकी का थांबावी? युद्धाला कोणती दिशा मिळाली असावी? काय झालं? 2 घटका निघून गेल्या तरीही सत्यसेन मागं फिरला नाही. माझं मन विचारांची गदा फिरवून फिरवून शेवटी शांत झालं. तडक सम्रांगणावर जावं आणि काय झालं ते पाहून यावं असा एक अनावर विचारही मनात तरळून गेला. पण पितामहांच्या पतनाशिवाय युद्धभूमीवर युद्धात उतरणार नाही ही माझी प्रतिज्ञा फेर धरून डोळ्यांसमोर नृत्य करू लागली. असह्य अस्वस्थता सतावू लागली. टपटप टपटप सत्यसेनाचा करडा घोडा शिबिराकडे येताना शेवटी जाळीदार गवाक्षातून झळकला. ताडकन उठून बाहेर जात मी त्याचे वेग हाती धरून त्याला थोपवलं. काय झालं सत्यसेन? रणवाद्य का थांबली? युद्धाचं काय झालं? कोण शरण आलं? मी प्रश्नांचे अनेक बाण त्यांच्यावर फेकले. विशेष काही झालं नाही महाराज. अर्जुनानं आपले गुरु, काका, मामा, बंधू, पितामह सहृदय यांना समोर पाहून प्रेमवेगापोटी हातातील गांडीव त्याग करून रथ सोडला.
आप्तजनांशी युद्ध खेळण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर भिक्षा मागून जगलेलं काय वाईट, असा प्रश्न त्यानं श्रीकृष्णाला विचारला. श्रीकृष्णानं त्याला काहीतरी अद्वितीय बोध दिला, म्हणूनच तो आता पुन्हा रथारूढ झाला आहे. पितामहांना आणि द्रोणाचार्यांना वंदन करून त्यानं धनुष्य सावरलं आहे. त्यानं निपटलेल्या घामाची सर खाली कोसळली. पुन्हा रणवाद्यांचा कल्लोळ उठला. शंखांचे ध्वनी निनादले. क्षणार्धात कुरुक्षेत्राचं भव्य समरांगण बाणफेकीनं झाकोळून गेलं. धुळीचे लोळ, आकाशाचा निळेपणा सत्य आहे की असत्य ते पाहण्यासाठी स्वैरपणे उधळले. घोषणा, गर्जना, चित्कार, वाद्यांचे निनाद, रथांची घरघर यांचं रौद्र संगीत विश्वकर्त्याला जागृत करू लागलं. जा सत्यसेन, तूही युद्धभूमीवर जा. शिबिरात शिरताना मी त्याला सूचना केली, तरीही मी एकाकी राहणार म्हणून तो तसाच रेंगाळला. मजवरील प्रेमामुळं तो हळवा झाला होता. ही आज्ञा आहे सत्यसेन. मी तर्जनी उंचावून त्याला युद्धभूमी दाखवली. शतघ्नीच्या दंडासारखा तो झेप घेऊन आपल्या घोड्यावर आरूढ झाला. वेग उडवीत टपटप आवाज काढीत निघून गेला. मी एकटाच मागे राहिलो. सभोवतीची निर्विकार शिबिर, समोरचा जू जमिनीवर टेकलेला माझा जैत्ररथ, सुवर्णमंडित विजय धनुष्य, दिग्विजयात साथ करणारा उंच वायुजित, यांशिवाय दुसरं मला कोण सोबत करणार होतं? शिबिरात बसणं असह्य होतं, अशक्य होतं. गंगेचं पात्र दूर दूर राहिलं होतं. आता पितामहांच्या पतनापर्यंत दृषद्वतीचा सहवास, साधनेची कास, मस्तकावरील लोह शिरस्त्राण उतरून साध्या वेशात प्रकाशाचा अंतिम सखोल ध्यास. शेवटच्या अर्घ्याच्या ओंजळी दृषद्वतीतून माझी पावलं तिच्या पुण्य पावन पात्राकडं आपोआप वळली. वाद्यांचा कलकलाट अस्पष्ट होत होता. प्रकाशाच्या साम्राज्यात शिरण्यासाठी ओढग्रस्त झालेलं माझं मन शांत होऊ लागलं. ओम भूर्भुवस्वः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सविस्तृ मंत्र ब्रह्माचं गायत्री छंदातील अमृत घेऊन ओंजळीतील दृषद्वतीचं हिमवत शुभ्र जल पुन्हा तिच्याच पात्रात पडू लागलं. अवतीभोवती शुभ्र धवल प्रकाशच प्रकाश दाटू लागला. पाठ तापू लागली. गोठणाऱ्या दुधासारखं मन क्षणाक्षणाला निग्रही, खंबीर आणि निर्धारी होऊ लागलं. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि कथा कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.